पंचीकरण पंचीकरण ग्रंथामध्ये आज पान नंबर आहे 153. 153 वर मध्येच शिष्य बोलतो आहे गुरूंना. तर शिष्य म्हणतोय, महाराज, अस्ति भाती प्रिय रूप तू सामान्य ज्ञान रूप आत्मा सर्व जगात व्यापक आहेस असे आपण सांगितले. ठीक. शिष्य म्हणतो आहे की कारण विषय हा चालू आहे वर की ज्ञान. तर 3 देह सांगितले होते, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. आणि चौथा अजून एक देह सांगितला ज्याचं नाव आहे महाकारण देह. मग चौथा महाकारण देह कोण आहे? तर विशेष ज्ञान ज्याला म्हणतात, अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तिरूप ज्ञान, विशेष ज्ञान, जे की अज्ञानाचं निवर्तक आहे. त्या ज्ञानालाच म्हटल्या गेलं काय? महाकारण देह. त्याला महाकारण देह का म्हटलं याचंही विवेचन झालेलं आहे. पण श्रीगुरूने सांगितलं की असा असणारा जो महाकारण देह रूप विशेष ज्ञान, त्याचाही तू प्रकाशक आहे. आणि असा तू अस्ति भाती प्रिय स्वरूप आहे, सामान्य चैतन्य स्वरूप आहे. यावर शिष्य बोलतो आहे की महाराजजी, आपण जे मला सांगितलं की तू अस्ति भाती प्रिय रूप सामान्य ज्ञान स्वरूप आत्मा आहे. दुसरी गोष्ट, तुझा तो आत्मा अर्थात आत्मास्वरूप तू सर्व जगात व्यापक आहेस असे आपण सांगितले. ठीक. पण अस्ति भाती आणि प्रिय म्हणजे काय तेच अगोदर ठाऊक नाही. तो म्हणतो की अस्ति म्हणजे काय, भाती म्हणजे काय, प्रिय म्हणजे काय, हेच मला अजून माहिती नाही आहे. तर कृपा करून त्याचे निरूपण करावे व जगत म्हणजे काय तेही सांगावे, म्हणजे माझ्या लक्षात येईल की जगामध्ये माझी व्याप्ती कशी आहे म्हणून. ठीक. असा प्रश्न केला. उत्तर दिला जात आहे गुरु, भूत भौतिक म्हणजे भूतापासून झालेले जेवढे पदार्थ आहेत, भूत भौतिक पदार्थ आपण नेहमी म्हणतो की नाही, नेहमी येणारा शब्द आहे भूत भौतिक पदार्थ. भूत म्हणजे पंचमहाभूत, आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. आणि भौतिक म्हणजे त्या 5 महाभूतापासून उत्पन्न झालेले जेवढे पदार्थ त्यांना म्हणतात काय? भौतिक. भूत भौतिक म्हणण्यातून पंचमहाभूत आणि त्यांचं असणारं कार्य सर्वच्या सर्व येतं. तर पहा, भूत भौतिक म्हणजे भूतापासून झालेले जेवढे पदार्थ आहेत त्या सर्वात काय आहेत? अस्ति, भाती, प्रिय, नाम आणि रूप या नावाचे 5 अंश प्रतीत होतात. प्रतीत होतात म्हणजे दिसून येतात, अनुभवाला येतात. प्रत्येक गोष्टीमध्ये हे 5 अंश आहेतच. कोण कोण? अस्ति, भाती, प्रिय, नाम आणि रूप. ठीक. पुढे यांचा तुला स्पष्ट रीतीने बोध व्हावा म्हणजे ज्ञान व्हावं या हेतूने घटात म्हणजे घटामध्ये या 5ही अंशाचा अनुभव कसा येतो ते सांगतो. तर श्रीगुरु एक उदाहरण घेऊन सांगतात की उदाहरण समजा घेतला घट, तर घटाच्या ठिकाणी 5 अंश कसे आहेत, पटाच्या ठिकाणी 5 अंश कसे आहेत, अशा रीतीने. तर बघा, तर आपले चित्त स्थिर करून श्रीगुरु अगोदर सावध करतात हे मी जे सांगत आहे घटाच्या ठिकाणी असणारे 5 अंश ते तू आपले चित्त स्थिर करून हा भाग ध्यानात आण, लक्षात घे असं बोलतात. तर पहा, घटोस्ति संस्कृत वाक्य आहे. घटः अस्ति त्याचा अर्थ आहे घट आहे. तर व्यवहारामध्ये आपण घट समोर असेल तर आपण घट आहे असं बोलतो की नाही. तर हा झाला आहेपणाचा, आहेपणाने बोलला जाणारा जो अंश त्याला म्हणायचं काय? अस्ति. अस्ति म्हणा, सत्ता म्हणा, आहेपणा म्हणा. ठीक. तर घट अस्ति घट आहे असे म्हटल्याने घटात अस्तित्वाचा म्हणजेच सत्तेचा बोध होतो. अस्तित्व, सत्ता, आहेपणा याचा बोध होतो, ज्ञान होतं. ठीक आहे.
बर, पुढे अयम घट भाती, हा दुसरा अंश. तर संस्कृत वाक्य आहे अयम घट भाती, त्याचा अर्थ हा घट भासतो. भासतो म्हणजे अनुभवाला येतो, दिसतोय, भासतोय, हा एक अंश झाला. त्याला म्हणायचं भाती आहे ना. असे म्हटल्याने हा घट आहे असे खास जाणले जाते. खास म्हणजे विशेष रूपाने जाणल्या जातं. हा कोणता अंश झाला? भाती. भाती म्हणजे ज्ञान. तर सत्ता एक झालं, भाती ज्ञान प्रकाश ज्याला म्हणतात, दुसरा अंश झाला. तिसरा अंश आता घट प्रिय प्रियोस्ती, म्हणजे घट प्रिय अस्ति, अर्थात घट प्रिय आहे. घट प्रिय आहे की नाही? का? आपल्या कामाचा असतो, उपयोगाचा आहे घट. त्यात पाणी भरून ठेवलं म्हणजे आपल्याला पिण्याला उपयोगाला येतं. उन्हाळ्या दिवसात गार राहतं, म्हणून घट हा प्रिय आहे. असे म्हटल्याने घटाच्या ठिकाणी आपली प्रियता किंवा प्रीती, प्रियता म्हणा, प्रीती म्हणा, प्रेम म्हणा, असे समजते. ते किती अंश झाले? 3. अस्ति आहे नाही, भाती, प्रिय. ठीक आहे. पुन्हा घट हे नाव तर आहेच. आता घट गकार, अकार, टकार, अकार 4 वर्ण मिळून शब्द झाला आहे घट. हे काय? त्या घटाचं नाव. ठीक आहे. घट हे नाव तर आहेच. तोंड लहान, आता त्याचा रूप सांगतात. घटाचं रूप म्हणजे त्याचा आकार. ठीक आहे ना. काय आहे, कसा आहे? तर तोंड लहान, घटाचं तोंड कसं असतं? लहान, व पोट मोठे असते. म्हणणे हे घटाचे रूप आहे. घटाची व्याख्या कळाली की नाही? कशाला म्हणतात घट? ज्याचं तोंड लहान आणि पोट मोठं, त्याला म्हणतात ही घटाचं काय आहे? रूप आहे. किती अंश झाले? 5. ठीक आहे. याचप्रमाणे पटात, आता जसं घटामध्ये 5 अंश सांगितले तसे पटाच्या ठिकाणी याचप्रमाणे पटात, पट म्हणजे कपडा, वस्त्र, पटात व पृथ्वी, जल, तेज इत्यादी भूतभौतिक सर्व जगात, मग कोणताही पदार्थ घ्या. समजा पट घेतला तरी पट आहे, पट भासतो, पट प्रिय आहे, पट हे नाव, आणि त्याचे लांबून काय असेल ते, तो त्याचा आकार म्हणजे रूप. 5 अंश झाले. पृथ्वी, जल, तेज इत्यादी भूतभौतिक सर्व जगात अस्ति, भाती इत्यादी 5 अंश आहेत असे समजून येते. बरोबर. प्रत्येक वस्तूत आहे ते 5 अंश. कोण कोण? अस्ति, भाती, प्रिय, नाम आणि रूप. सर्पाच्या ठिकाणी आहे की नाही? काय? सर्प अस्ति, भासतो, भाती, प्रिय आहे सर्प नाहीये. कसं काय प्रिय नाहीये? तुम्हाला प्रिय नसेल, कोणाला तरी प्रिय आहेच ना. कोणाला प्रिय आहे? सर्प. गारुड्याला प्रिय आहे, सर्पिणीला प्रिय आहे. कळलं की नाही? कोणाला तरी प्रिय आहेच ना. मग झालं काय? प्रियता त्या ठिकाणी आहे, त्याचं नाव आणि त्याचं रूप. त्यापैकी पहिले 3 अंश जे अस्ति, भाती आणि प्रिय ते ब्रह्मरूप आहेत. मग आता ही 5 अंशाचे 2 भाग करायचे. एका याच्यात 3, एका याच्यात 2. तर 3 भाग पहिले कोण कोण? अस्ति, भाती, प्रिय हे ब्रह्माचे आहेत, है नाही. आणि नाम आणि रूप मायेचे आहे, संसार आहे, अविद्या आहे की नाही. तर 5 अंशातून 2 विभाग केले. अस्ति, भाती, प्रिय 1. जसं रज्जूवर सर्प भासतो, तर सर्प आहे, सर्प भासतो, सर्प प्रिय आहे, सर्प नाव आणि सर्प रूप. या 5 पैकी 3 अंश अधिष्ठान रज्जूचे आहेत. अस्ति, भाती, प्रिय. सर्प नाव आणि त्याचं रूप हे कोणाचे आहे? अध्यस्त जो सर्प त्याचे आहे. तसं हे समस्त जगत ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अध्यस्त आहे, कल्पित आहे, मिथ्या आहे. मग परंतु अध्यस्त असणाऱ्या जगताच्या ठिकाणी 5 अंश प्रतीतीला येतात. त्या 5 अंशापैकी अस्ति, भाती, प्रिय हे अधिष्ठान ब्रह्माचे आहेत आणि नामरूप हे जगताचे आहे, कल्पित आहे, व्यभिचारी आहे. पंक्ती पहा. त्यापैकी पहिले 3 अंश जे अस्ति, भाती आणि प्रिय ते ब्रह्मरूप आहेत व बाकी राहिलेले नाम आणि रूप हे 2 अंश कल्पित जगताची स्वरूपे आहेत, म्हणजे मिथ्यारूप आहेत. त्यात मिथ्यांश 2 कोण कोण? नाम आणि रूप. सत्यांश 3 कोणते? अस्ति, भाती, प्रिय असे समजावे.
अस्थि भाती आणि प्रिय हे पहिले 3 अंश घटपटादी सर्व पदार्थात एकाच रूपाने असतात, त्याच्यात विचार नाही आहे. अस्थि भाती प्रिय घटात आहे, पटात आहे, मठात आहे, याची यावत वस्तूत आहे, त्यात काही बदल नाही आहे. पण नाम रूपात विचार आहे म्हणजे बदल आहे. अर्थात एकाचे नामरूप दुसऱ्यात नाही. घटाचं नामरूप पटात नाही, पटाचे नामरूप मठात नाही, मठाचे नामरूप वृक्षात नाही. नाव वेगळं, त्याचं रूप वेगळं आहे की नाही, भिन्न भिन्नता. चला, तर अस्थि भाती आणि प्रिय हे पहिले 3 अंश घटपटादी सर्व पदार्थात एकाच रूपाने असतात व नाम आणि रूप हे 2 अंश घटपटादी सर्व पदार्थात निरनिराळे म्हणजे निरनिराळ्या रूपांनी असतात. घटाचं रूप कसं आहे? तोंड लहान, पोट मोठं. पटाचं रूप लंब चौडं. घराचं रूप एक वेगळाच आकार आहे घराचा. वृक्षाचं रूप वेगळाच आकार आहे. प्रत्येकाचं रूप आणि प्रत्येकाचं नाम हे कसं आहे? भिन्न भिन्न आहे. निरनिराळ्या म्हणजे निरनिराळ्या रूपाने असतात. एका पदार्थाची नामरूपे दुसऱ्या पदार्थात असत नाहीत. बरोबर? जसे घटाधिकांची नामे आणि रूपे पटादी पदार्थात नाहीत व पटादी पदार्थांची नामे आणि रूपे घटादी पदार्थातही नाहीत. त्यामुळे नाम आणि रूप ही कल्पित आहेत. एकंदरीत काय ठरलं? नाम आणि रूप कसे आहेत? कल्पित आहे. पण अस्थि भाती आणि प्रिय हे 3ही अंश सर्व पदार्थात एकाच रीतीने असतात. त्यात मात्र कुठलाही विचार नाही आहे, भिन्नता नाही आहे. सर्व ठिकाणी ओतप्रोत भरलेला आहे. कोण? अस्थि भाती आणि प्रिय. असा ब्रह्मांडात एकही पदार्थ नाही की ज्यात हे 3 अंश नाहीत. कोण कोण? अस्थि भाती प्रिय. या कारणामुळे अस्थि भाती आणि प्रिय या रूपांनी ब्रह्माच्या सर्वात्मपणाविषयी निश्चय, काय पुढे? निश्चय अथवा खात्री होते, है की नाही? म्हणजे काय बरं? तर अस्थि भाती आणि प्रिय या रूपाने ब्रह्माच्या सर्वात्मपणाविषयीचा अर्थ आहे व्यापकपणाविषयी, व्यापकतेविषयी. ब्रह्म कसा आहे? व्यापक आहे. सर्व वस्तू ओतप्रोत भरला आहे. म्हणून तर प्रत्येक वस्तूमध्ये या 3ही अंशाची प्रतीती येते. कोणत्या? अस्थि भाती प्रिय. त्याच्या व्यापकपणाविषयी निश्चय अथवा खात्री होते. म्हणजे निश्चय होतो किंवा खात्री होते, पक्का निश्चय होतो हा त्याचा अर्थ. ठीक. ज्याप्रमाणे देहाच्या आत आत्म्याचा अनुभव सत, चित आणि आनंद या 3 रूपाने होतो. देहाच्या आतमध्ये आत्मा, सत मी आहे, सत आहे की नाही, चित, पुन्हा आनंद. आत्मा आपल्यालाच काय असतो? प्रिय आहे. आणि चित म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. जर आत्मा ज्ञान स्वरूप नसेल तर तो इतर पदार्थांचं इंद्रियादिकांच्या माध्यमाने प्रकाशन करू शकणार नाही. कंदिलाची आतली ज्योत जर प्रकाश स्वरूप नसेल तर ती काचेच्या माध्यमातून बाहेर तिचा प्रकाश जाऊन दुसऱ्याला प्रकाशित करेल का? नाही करू शकत. याचा अर्थ आतली ज्योत प्रकाशरूप आहे. तसं इथं सुद्धा देहाच्या आतमध्ये असणारा आपला आत्मा तो सत स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. ठीक आहे. तेच दिलं की ज्याप्रमाणे देहाच्या आत आत्म्याचा अनुभव सत, चित आणि आनंद या 3 रूपांनी होतो, त्याप्रमाणे सर्व ब्रह्मांडात ब्रह्माचा अनुभव अस्थि भाती आणि प्रिय या 3 रूपांनी सिद्ध होतो. जिथं जिथं अस्थि भाती प्रिय आहे तिथं सर्व कोण भरलेलं आहे? ब्रह्मच आहे. ब्रह्माशिवाय एक किंचित जागा सुद्धा खाली राहिलेली नाही आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, पिता ठाव नाही उरला. पुढं पण एवढ्यावर थांबायचं नाही आहे. हा झाला निश्चय. पण पुढे जाऊन त्याचा अनुभव. पुढं काय? तो म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची, त्याला अनुभवायचा आहे की सर्वात ओतप्रोत भरलेलं ब्रह्मचैतन्यच माझं स्वरूप आहे, मी आहे. भूतकाळ, भविष्यकाळ आहे की नाही, भूतकाळाचं चिंतन करायचं नाही, भविष्यकाळाचं चिंतन करायचं नाही. सर्वत्र ओतप्रोत भरलेलं वर्तमान काळात असणारा सदैव मीच आत्मा आहे. कारण आत्म्याला कधी भूतकाळ नसतो आणि आत्म्याला भविष्यकाळही नसतो. भूतकाळ कोणाला आहे? देहाला आहे. भूतकाळ भविष्यकाळ कोणाला आहे? देहाला आहे. तुम्ही म्हणू शकता की मी 10 वर्षापूर्वी एवढा होतो. भूतकाळ देहाला आहे, आत्म्याला नाही. कारण तो कधी जुनाही होत नाही, कधी म्हाताराच होत नाही. तर त्याला कसला भूतकाळ आणि कसला भविष्यकाळ आणि खऱ्या अर्थाने वर्तमान काळ तरी कसला?
हे सर्व त्याच्या ठिकाणी काय आहे? कल्पित आहे, कालातीत आहे. कोण? आत्मा. ठीक आहे जी? कोण? मी. हा. अस्ति भाती प्रिय या 3 रूपाने सिद्ध होतं. झालं. अस्ति म्हटल्याने सत, अस्ति म्हटलं त्याच्यातून काय अर्थ निघतो? सत, सत्ता. भाती म्हटल्याने चित म्हणजे ज्ञान स्वरूप, आणि प्रिय म्हटल्याने आनंद. आत्मा सत्स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. या दृष्टीने पाहिले असता ब्रह्म आणि आत्मा यांच्यातला अभेदही अनुभवाने समजून येतो. यांच्यात भेदच नाही आहे. कारण शरीराच्या आत असणारा आत्मा त्याच्या ठिकाणी सुद्धा अस्तिवादी प्रिय आहे, ब्रह्म सुद्धा अस्तिवादी प्रिय स्वरूप आहे. अर्थात ब्रह्म आणि आत्मा दोन्ही एकच आहे, दोघात भेद नाही. आत्मा यांच्यातही अभेदही अनुभवाने समजून येतो. लागलं. यासाठी सामान्य ज्ञान रूप तू आत्मा ब्रह्मस्वरूप आहेस. म्हणून सामान्य ज्ञान स्वरूप जो आत्मा म्हणतात ना तेच ब्रह्म आहे. बाबा रे, तेच तुझं खरं काय आहे? स्वरूप आहे. सामान्य ज्ञान रूप तू आत्मा ब्रह्मस्वरूप आहेस, आणि त्या ब्रह्मस्वरूप तुझ्या आत्म्याविषयीचे जे अज्ञान, परंतु तुला तुझ्या स्वरूपाचं काय नाही? ज्ञान नाही. ज्ञान आहे पण कोणत्या रूपाने? देह रूपाने, की मी देह आहे म्हणून, मी यज्ञदत्त आहे, देवदत्त आहे, या रूपाने तुला ज्ञान आहे. पण देहाधिक मी नसून या सर्वांचा अधिष्ठान भूत सच्चित आनंद स्वरूप जो आत्मा ब्रह्म तो मी आहे, अशा रूपाने तुला ज्ञान नाही. असं कोण बोलत आहे? श्री गुरु. कुणाला? शिष्याला. बघा. आणि यासाठी सामान्य ज्ञान रूप तू आत्मा ब्रह्मस्वरूप आहेस, आणि त्या ब्रह्मस्वरूप तुझ्या आत्म्याविषयीचे जे अज्ञान, त्याच्या योगाने म्हणजे त्या अज्ञानामुळे नाम आणि रूप या 2 अंशांनी भरलेले हे जग आहे असे भासते. बरोबर. म्हणूनच ते कल्पित आहे असे जाणावे. जगत कसं आहे? कल्पित आहे. का प्रतीतीला येतं? आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान नाही म्हणून, अर्थात अधिष्ठानाचं अज्ञान आहे म्हणून जगताची प्रतीती. रज्जूचं ज्ञान आहे म्हणून सर्पाची प्रतीती, का रज्जूचं विशेष रूपाचं ज्ञान नाही म्हणून सर्पाची प्रतीती? विशेष स्वरूपाचं ज्ञान नाही, अर्थात अज्ञान आहे. रज्जूचं अज्ञान आहे. ही रज्जू आहे असं जर कळालं असतं तर सर्प भासलाच नसता. पण रज्जू रूपाने कळत नाही, आणि म्हणून रज्जूवर काय भासतो? सर्प भासतो. तसं मी स्वरूपाने ब्रह्म कळालं तर जगत नावाचा कल्पित पदार्थ प्रतीतीलाच येणार नाही. कळलं? चला. शिष्य. गुरु महाराज, सूर्य जसा अंधकाराचा विरोधी आहे, बरोबर. जिथं सूर्य तिथं अंधकार असणं शक्य नाही. सूर्य सर्व जगाला जाणतो. जगातला खडान खडा त्याला माहिती आहे, प्रत्येक गोष्ट माहिती, फक्त एकच गोष्ट त्याला माहित नाही बिचाऱ्याला, अंधकार. तो त्रस्त आहे. कोण? सूर्य. कसा असेल तो अंधकार, की सारे लोक म्हणतात अंधकार अंधकार, मला लय पाहायची इच्छा आहे हो, पण मला कसं काय पाहायला भेटल? तो प्रयत्न करतोय, तो रोज पळतोय त्याच्यासाठी, की मला इथं तरी भेटेल, तिथं तरी भेटेल, काय अंधकार पाहायला भेटेल. पण भेटतच नाही त्याला, कारण तो जिथं जातो तिथं अंधकार नष्ट होतो. प्रकाशच प्रकाश आहे, त्याला पाहायला भेटत नाही. अर्थात दोघाचा काय आहे? विरोध आहे. जिथं अंधकार आहे तिथं प्रकाश नाही, जिथं प्रकाश आहे तिथं अंधकार नाही. दोघाचा अत्यंत काय आहे? विरोध. बघा. गुरु महाराज, सूर्य आणि अंधकाराचा, सूर्य जसा अंधकाराचा विरोधी आहे तसे ज्ञान अज्ञानाचे विरोधी आहे. ज्ञान आणि अज्ञान विरोधी शब्द आहे की नाही? विरोधी आहे. या न्यायाने, या नियमाने जर माझे स्वरूप ज्ञानरूप आहे, कोण म्हणतो? शिष्य. की माझं स्वरूप ज्ञानरूप आहे, तर त्या माझ्या ज्ञानरूपाविषयी माझ्या ठिकाणी अज्ञान आहे हे म्हणणे संभवत नाही. कारण तुम्ही काय सांगितलं की तू काय आहे? ज्ञान स्वरूप आहे. ज्ञान स्वरूप असणारा मी, ते माझ्या ठिकाणी अज्ञान राहीलच कसं काय? आणि तुम्ही म्हणतात की तू तर ज्ञानरूप आहे, पण तुला ज्ञान नाही, म्हणजे तुझ्या ठिकाणी अज्ञान आहे. पण माझ्या ठिकाणी अज्ञान, आणि मी तर कसं आहे? ज्ञान स्वरूप. ज्ञानाचा आणि अज्ञानाचा काय आहे? विरोध आहे. कसं काय तुम्ही बोलता महाराज? मला काही कळत नाही बा. कोण म्हणतो आहे? किती सुंदर शंका केली. लक्षात आली? चला. या न्यायाने जर माझे स्वरूप ज्ञानरूप आहे, तर त्या माझ्या ज्ञान स्वरूपाविषयी माझ्या ठिकाणी अज्ञान आहे हे म्हणणे संभवत नाही. आणि आपण तर सांगता की आत्म्याविषयीच्या अज्ञानानेच नाम आणि रूप कल्पित भासतात. आत्मस्वरूपाविषयी अज्ञान आहे, आणि त्या अज्ञानामुळे काय भासतात? नाम आणि रूप हे कल्पित भासतात. तर मग या परस्पर विरुद्ध गोष्टी कशा संभवतात?
आहे की नाही? आत्म्याच्या ठिकाणी आत्मा जर ज्ञान स्वरूप आहे तर त्या ठिकाणी अज्ञान संभव नाही. बरं, अज्ञान असल्याशिवाय तर नामरूप प्रतीतीला येत नाही, तुम्ही बोलतायत. मग नामरूपाची प्रतीती होते हे जर सिद्ध करायचं असेल तर काय म्हणावं लागतं की आत्मस्वरूपाचं काय म्हणावं लागतं? अज्ञान. बरं, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आहे म्हणावं तर ती म्हणणं जमत नाही, कारण आत्मा ज्ञान स्वरूप आणि त्याच ठिकाणी अज्ञान कसं काय राहील? कारण अज्ञान तर ज्ञानाचे विरोधी आहे. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान राहू शकत नाही आणि अज्ञान असल्याशिवाय तर नामरूपाची प्रतीती येत नाही. आता ही संगती लावायची कशी नेमकी, असा काय केलाय प्रश्न. तर मग ह्या परस्पर विरुद्ध गोष्टी कशा संभवतात लागलं. आता उत्तर देतात गुरु. गुरु म्हणतात बा शिष्या, ज्ञान दोन प्रकारचे आहे. आता संगती लावून देतात. त्या अगोदर ज्ञानाचे भेद करतात. ज्ञानाचे किती प्रकार आहे? दोन. कोण कोण सांगा. ज्ञान दोन प्रकारचे आहे, एक सामान्य ज्ञान आणि दुसरे विशेष ज्ञान. झालं, एक सामान्य ज्ञान आणि एक विशेष ज्ञान. यापैकी सामान्य ज्ञान अज्ञानाच्या विरोधी नसते. काय? सामान्य ज्ञान हे अज्ञानाच्या, मग कोणतं ज्ञान अज्ञानाच्या विरोधी आहे? विशेष ज्ञान अज्ञानाच्या विरोधी आहे. सामान्य ज्ञान विरोधी नाही. कसं काय सांगतात. यापैकी सामान्य ज्ञान अज्ञानाचे विरोधी नसते. इतकेच नाही तर उलट अज्ञानाला प्रकाशात आणते. असं लिहिलं की नाही? तिथं कसं बदल करायचं पहा. तर उलट अज्ञानाचे प्रकाशक आहे असं पाहिजे. अज्ञानाचे प्रकाशक आहे. बरोबर. अज्ञानाचं प्रकाशक आहे कोण? सामान्य ज्ञान. प्रकाशक आहे कुणाचं? अज्ञानाचं. तर अज्ञानाचे प्रकाशक आहे. पुढे पाहता म्हणजेच्या पुढे आता थोडं पहा. अज्ञान कोठे आहे ते दाखविते. हे लिहिलं की नाही? तिकट करायचं. अज्ञान कोठे आहे ते दाखविते एवढं, आणि त्याच्या जागी एक वाक्य लिहायचं आहे. सामान्य ज्ञानच अज्ञानाचे प्रकाशन करते. सामान्य ज्ञानच अज्ञानाचे प्रकाशन करते. ठीक आहे. चला, तर आता इथे दोन गोष्टी झाल्या. एक सामान्य ज्ञान, एक अज्ञान. तर प्रकाशन करणारं कोण? सामान्य ज्ञान. प्रकाशित होणारं कोण? अज्ञान. शाबास. म्हणजे अज्ञान काय झालं मग? प्रकाश्य. आणि प्रकाशक कोण आहे? सामान्य ज्ञान. ठीक आहे. पंक्ती पहा. तर उलट अज्ञानाचे प्रकाशक आहे, म्हणजे सामान्य ज्ञानच अज्ञानाचे प्रकाशन करते. बरोबर. उदाहरणार्थ, आता ही गोष्ट जरा उदाहरणाने समजावून देतात. उदाहरणार्थ, सूर्याचा प्रकाश. प्रकाश म्हणजे ऊन आहे की नाही? आता म्हणा प्रकाश, म्हणा ऊन. सूर्याचा प्रकाश लाकूड, गवत, कापूस इत्यादी सर्व पदार्थावर पडतो. बरोबर. सूर्याच्या उन्हात सामान्य रूपाचा अग्नी असतो. बरं, सूर्याच्या उन्हामध्ये सुद्धा अग्नी आहे की नाही? सामान्य रूपाने आहे तो अग्नी, आहे की नाही? व्यक्त नाही आहे. तर सामान्य रूपाचा अग्नी असतो, तरी पण तो लाकूड, गवत इत्यादी सर्व पदार्थ जाळीत नाही. कोण? सूर्याचा प्रकाश म्हणजे सूर्याच्या प्रकाशामध्ये असणारा जो सामान्य रूपाने विद्यमान अग्नी, तो लाकूड, गवत, कापूस इत्यादी कणा जाळत नाही, जाळीत नाही. तर उलट लाकूड, गवत इत्यादी का स्पष्टपणे दाखवून देतो, प्रकाशन करतो की गवत आहे, हे लाकूड आहे. कोण? सूर्यप्रकाश. आणि त्यातला अग्नी इत्यादी का स्पष्टपणे दाखवून देतो. पण जेव्हा त्याच उन्हाच्या आणि लाकूड, गवत इत्यादिकांच्या मध्ये सूर्यकांत मन धरल्याने त्या पदार्थात विशेष अग्नी उत्पन्न होतो, तेव्हा तो अग्नी लाकूड, गवत इत्यादी सर्व पदार्थ जाळून टाकतो. बघा आता किती सुंदर उदाहरण दिलं आहे. समजा आता असं गवत किंवा कापूस धरला तुम्ही, किंवा कागद धरला आणि सूर्यप्रकाश आहे, तर सूर्यप्रकाशात सुद्धा अग्नी आहे की नाही? पण तो अग्नी त्या कागदाला किंवा त्या कापसाला जाळतो का? जाळत नाही, उलट प्रकाशन करतो. सामान्य प्रकाश
त्या कागदाच्या किंवा कापसाचे विरोधी नाही, प्रकाशन करतो, उलट साधक आहे, बरोबर. पण आता सूर्य किरण वरून येत आहेत, प्रकाश, खाली कापूस धरला आहे आणि मध्ये तुम्ही एक काच धरली, भिंकाच ज्याला म्हणतात, माहिती का? हा, भिंग काच असते, सूर्यकाच म्हणतात त्याला, भिंग काच म्हणतात, सूर्यकाच म्हणतात, वेगवेगळी नाव आहे. तिथे सूर्यकांत मणी म्हटलं आहे त्यालाच. अशी आपण जर काच धरली आणि बरोबर ते किरण असे तिथं आले तर काय होतं, थोड्या वेळात तो कापूस पेटतो. कधी अनुभव घेऊन पाहिलाय तुम्ही? आम्ही लहानपणी करायचो. अशी भिंकाच धरायची कापसावर, आपल्या त्या कागदावर, लगेच ती पेटायची. कळलं की नाही? तिथं अग्नी तयार होतो. आता कागदाला जाळायला सुरुवात केली की नाही त्या अग्नीने, पण कोणत्या अग्नीने? सामान्य अग्नीने का विशेष अग्नीने? विशेष अग्नीने. त्या सूर्यकांत मल्यामुळे विशेष अग्नी तयार झाला, त्याने जाळायला सुरुवात केली, साधारण जाळत नाही, बरोबर आहे की नाही? चला, तेव्हा तो अग्नी लाकूड, गवत इत्यादी सर्व पदार्थ जाळून टाकतो. याच न्यायाने याच्यातून काय सिद्ध झालं की सामान्य अग्नी जाळत नाही, विशेष अग्नी जाळतो, बरोबर. याच न्यायाने, याच नियमाने सामान्य ज्ञान प्रत्येक मनुष्यामध्ये असते. चैतन्य स्वरूप सच्चिदानंदघन सामान्य ज्ञान प्रत्येक वस्तूत, व्यक्तीत, मनुष्यात आहे की नाही? पण मी अज्ञानी आहे, मी मला स्वतःला जाणत नाही असं म्हणतो की नाही मनुष्य. मग आता अर्थात मी अज्ञानी आहे या म्हणण्यातून अज्ञानाचं काय उरायलं? प्रकाशन. आणि ते प्रकाशन करणारा कोण? आत्माच आहे. म्हणजे सामान्य ज्ञानाने अज्ञानाचं काय घडतं? प्रकाशन घडतं. ठीक आहे की नाही? मी अज्ञानी आहे, मी मला स्वतःला जाणत नाही, मग आणखीन मी मनुष्य आहे, कर्ता आहे, भोक्ता आहे, सुखी दुःखी आहे असे म्हटल्याने काय ठरतं की असे म्हटल्याने जे अज्ञान व्यक्त होते त्याचे व त्या अज्ञानाचे कार्य जो देहाध्यास त्याचे, ते सामान्य ज्ञान विरोधी नसते. म्हणजे सामान्य ज्ञानानेच काय केलं? या सर्वांचं प्रकाशन केलं. याच्यावरून काय ठरलं की सामान्य जे ज्ञान आहे ते अज्ञानाच्या आणि अज्ञान कार्याच्या विरोधी नाही. अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य कोणते? अध्यास वगैरे या कुणाच्याच विरोधी नाही आहे. कोण? सामान्य ज्ञान, बरोबर. देहाचे त्या अज्ञानाचे कार्य जो देहाध्यास, देहाध्यास म्हणजे देहाविषयी आत्मबुद्धी, त्यालाच म्हणायचं देहाध्यास. देहालाच आपलं स्वरूप समजणं हा भ्रम आहे. अध्यास म्हणजे भ्रम, ठीक आहे ना. देह आपलं स्वरूप नसून देहाला आपलं स्वरूप समजणं भ्रम आहे, अध्यास आहे. कार्य जो देहाध्यास त्याचे, ते सामान्य ज्ञान विरोधी नसते. म्हणजे ते सामान्य ज्ञान अज्ञान व त्याचे कार्य यास नष्ट करीत नाही, पण उलट ते सामान्य ज्ञान अज्ञान व त्याचे कार्य जे व त्याचे जे कार्य त्या स्पष्टपणे दाखवून देते. अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य याला दाखवून देतं कोण? सामान्य ज्ञान. घट पट भूत भौतिक प्रपंच हे सुद्धा अज्ञानाचंच कार्य आहे ना, मायेचं कार्य आहे. आणि या साऱ्यांचं प्रकाशन करणारं कोण आहे? सामान्य ज्ञान. जर ते सामान्य ज्ञान अज्ञानाच्या विरोधी असते, सामान्य जो सूर्याचा प्रकाश आहे तो जर लाकूड गवत कागद कपडा इत्यादिकांचे विरोधी असता तर जगात आपल्याला कापूस पाहायलाच भेटला नसता, कपडा कागद पाहायला भेटले नसते, सारे जळून गेले असते. पण असं आहे का? नाही आहे. जर ते सामान्य ज्ञान अज्ञानाचे विरोधी असते तर अज्ञान व त्याचे कार्य यांची प्रतीती म्हणजे अनुभव कदापि म्हणजे कधीच आली नसती, कधीच प्रतीती आली नसती. पण तशी प्रतीती येते, अनुभव येतो, दिसतात ती सर्व जगातले पदार्थ, पण तशी प्रतीती येते ही गोष्ट अगदी निर्विवाद आहे, वादविवाद रहित आहे. घट पट मठ हे सर्व दिसतात की नाही, मग याच्याविषयी कोणाचा वाद आहे का? अजिबात नाही, निर्विवाद आहे. यावरून सामान्य ज्ञान अज्ञानाच्या विरोधी नाही असे सिद्ध झाले. एकंदरीत काय निश्चय झाला की सामान्य ज्ञान अज्ञानाच्या विरोधी नाही. मग कोणतं ज्ञान अज्ञानाच्या विरोधी आहे? विशेष ज्ञान अज्ञानाच्या विरोधी आहे. विशेष अग्नी लाकूड कापूस इत्यादी कणा जाळतो, सामान्य अग्नी जाळत नाही. यावरून सामान्य ज्ञान अज्ञानाचे विरोधी नाही असे सिद्ध झाले. आणि तू आत्मा ही श्रीगुरु सांगतायत, आणि तू आत्मा ही सामान्य ज्ञान रूप आहेस, सामान्य ज्ञान रूप आहेस, आहे की नाही. जे ज्ञान सर्वत्र ओत प्रोत भरलेलं आहे, सच्चित आनंद घन आहे, ते सामान्य ज्ञान प्रकाश रूप.
आणि तू आत्मा ही सामान्य ज्ञानरूप आहेस. पण अज्ञानाच्या योगाने तुझ्या ठाई कल्पित नामरूपे भासतात. पण अज्ञान आहे तुला स्वतःच्या स्वरूपाविषयी, आणि त्यामुळे तुझ्या ठिकाणी काय भासतात? कल्पित नाम आणि रूप. देहाधिकाच्या नामरूपालाच तू स्वतःचा समजायला लागला आहे की नाही. पण अज्ञानाच्या योगाने तुझ्या ठाई कल्पित नामरूपे भासतात असे म्हणणे संभवते. लागला अर्थ. चला पुढे. मग यदा कदाचित जेव्हा तो साधक, अज्ञानी साधक, श्री गुरुला शरण जातो, खूप कालपर्यंत सेवा करतो, श्री गुरुची प्रसन्नता प्राप्त करतो, आणि मग कालांतराने श्री गुरु प्रसन्न झाल्यानंतर श्री गुरु जेव्हा त्याला विचारतात की बाबा रे तू कोण आहे, कशासाठी येऊन राहिलाय, तेव्हा यालाही आनंद होतो. वा वा, 4 वर्ष झाले की मी इथं आहेत, पण आज का होईना गुरूंनी मला विचारलं काय की तू कोण आहे, कशासाठी येऊन राहिलाय. यालाही आनंद होतो. आणि मग तो सांगतो काय की मी कशासाठी येऊन राहिलो आहे की नाही. मग तो गुरुला काय करतो? प्रश्न विचारतो. गुरु प्रसन्न आहेत अशी अवस्था पाहून गुरुंना प्रश्न विचारतो काय की मी कोण आहे की नाही, मोक्ष काय आहे, संसार काय आहे. आणि मग गुरु त्याला उत्तर देतात आणि समजावून सांगतात की तू कोण आहे. आणि मग त्या साधकाच्या ठिकाणी एक विशेष ज्ञान उत्पन्न होतं. अहम ब्रह्मास्मी, देहादी पदार्थमय मी नसून मी कोण आहे? ब्रह्म आहे. मग अहम ब्रह्मास्मी हे जे वृत्तिरूप ज्ञान उत्पन्न झालं त्या साधकाच्या ठिकाणी त्याला म्हणतात विशेष ज्ञान. ते अज्ञानाचे विरोधी आहे. सामान्य ज्ञान अज्ञानाचे विरोधी नाही. तेच सांगतात. आता जेव्हा ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या द्वाराने झालेल्या, सापडलं का? द्वाराने शब्द आहे ना, द्वाराने शब्द कट करा आणि तिथे लिहा मुखाने. ठीक आहे. चला. जेव्हा ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या मुखाने झालेल्या वेदांत शास्त्राच्या उपदेशाने, श्री गुरुने काय केला? उपदेश केला. कशाचा? वेदांत शास्त्राचा. शिष्याने ऐकला. तर सद्गुरूच्या मुखाने झालेल्या वेदांत शास्त्राच्या उपदेशाने आपण स्वतः सच्चिदानंद रूप आत्मा ब्रह्म आहो असे विशेष ज्ञान बुद्धीच्या आत उत्पन्न होते. श्रीगुरूने उपदेश केला त्यानुसार शिष्याच्या बुद्धीमध्ये एक ज्ञान उत्पन्न झालं. कोणतं? की सत चित आनंद स्वरूप जे ब्रह्म तेच मी आहे असं हे विशेष ज्ञान. सच्चिदानंद रूप आत्मा ब्रह्म, आत्माच ब्रह्म असे विशेष ज्ञान बुद्धीच्या आत उत्पन्न होते. त्याच वेळी मी स्वतः अज्ञानी आहे असे म्हणणे हे जे अज्ञान व करता भोगता मनुष्य वर्णाश्रमी सुखी दुःखी असे मानून विपरीत अध्यास करणे हे जे त्याचे कार्य, या दोघांची निवृत्ती होते. या दोघांची निवृत्ती झाली. आता केव्हा? विशेष ज्ञान उत्पन्न झाल्यानंतर. कुणाच्या बुद्धीत विशेष ज्ञान उत्पन्न झालं? शिष्याच्या. ते विशेष ज्ञानाचा आकार काय? सच्चिदानंद घन ब्रह्मच मी आहे हे विशेष ज्ञान. केव्हा उत्पन्न झालं? श्री गुरूंनी वेदांत वाक्याचा उपदेश केला. तो उपदेश ऐकून हे ज्ञान उत्पन्न झालं, हे विशेष ज्ञान. आणि आतापर्यंत तो काय म्हणत होता शिष्य? की मी अज्ञानी आहे वा, कोण ब्रह्म मला माहित नाही असं म्हणत होता की नाही. हेच अज्ञान. आणि आता त्याच्या लक्षात आलं, अरे हो, जे मी विचारित होतो ना गुरुला, ब्रह्म काय आहे, कोण ब्रह्म, ते मीच तर आहे ब्रह्म. आतापर्यंत मी चुकीनंच म्हणत होतो बा की देह मी आहे म्हणून, पण देह बिह मी काही नाहीये हे त्याच्या आता लक्षात आलं. पटलं त्याला. नुसतं ऐकलं नाही त्याने, त्याच्या बुद्धीला वर आरूढ झालं, पटलं. गोष्ट नुसती ऐकून जमत नाही, ती पटावी लागते. कळलं की नाही? मग त्याला पटलं की मी देह नाही. देह कुणाचा आहे? पंचमहाभूताचा आहे. स्थूल देह मी नाही, स्थूल देह माझा नाही. सूक्ष्म देह मी नाही, सूक्ष्म देह माझा नाही. सूक्ष्म देह पंचमहाभूताचा आहे. पुन्हा कारण देह जे अज्ञान तेही मी नाही. कळलं की नाही? मग आतापर्यंत मी समजत होतो की ब्रह्म कुठंतरी असल, पण ते दुसरीकडे तिसरीकडे कुठं नाही आहे, तेच मी आहे असा अनुभव त्याला यायला लागला. आणि सच्चिदानंद घन व्याप्त असणारं ब्रह्मच मी आहे असं त्याला ज्ञान झाल्यानंतर आता तो स्वतःला असं म्हणू शकतो का मला ब्रह्माचं अज्ञान आहे म्हणून? नाही. म्हणजे त्याचं अज्ञान काय झालं? निवृत्त झालं, नष्ट झालं. अज्ञानही नष्ट झालं.
आणि ज्या अज्ञानामुळे तो स्वतःला देह समजत होता, स्वतःला कर्ता समजत होता, भोक्ता समजत होता, सुखी दुःखी समजत होता, तेही तो आता स्वतःला समजत नाही. म्हणजे अज्ञानही निवृत्त झालं आणि अज्ञानाचं कार्य जो भ्रम किंवा अध्यास ज्याला म्हणतात तोही निवृत्त झाला. पण कशाने? विशेष ज्ञानाने. कळलं? मग अज्ञान केव्हा गेलं? विशेष ज्ञान उत्पन्न झाल्यावर गेलं की नाही? मग विशेष ज्ञान झालं तर अज्ञान राहिलं नाही. जोपर्यंत अज्ञान होतं तोपर्यंत विशेष ज्ञान नव्हतं. मग अज्ञानाचे विरोधी नेमकं कोण आहे? विशेष ज्ञान हे अज्ञानाच्या काय आहे? विरोधी आहे. सामान्य ज्ञान अज्ञानाच्या विरोधी नाही, विशेष ज्ञान अज्ञानाच्या विरोधी आहे. बरोबर आहे की नाही? चला, जसं समोर दोरी असते, साप भासतो, साप आहे असं भासण्याच्या अगोदर एक ज्ञान असतं, तिथं काहीतरी पडलेलं आहे, काय आहे कळत नाही, काहीतरी आहे वा, हे सामान्य ज्ञान. रज्जूचे सुद्धा दोन ज्ञान. रज्जू म्हणजे दोरी, माहिती की नाही? संध्याकाळच्या वेळी जेव्हा लोक फिरायला जातात ना, मंद अंधकार असतो, पूर्ण प्रकाश नसतो, पूर्ण अंधकार नसतो, रस्त्यात काय पडलेली असते? दोरखंड, दोरी, आणि पूर्ण प्रकाश नसतो, त्यामुळे कळत नाही दोरी आहे म्हणून. अरे बाबा मोठा साप आहे ना, आहे की नाही? नसतो काय? साप नसतो, काय असते? दोरी. पण वाटतो काय? साप. बरोबर. आता साप भासण्याच्या अगोदर काय ज्ञान होतं? तिथं काहीतरी आहे, सामान्य ज्ञान. ते सामान्य ज्ञान, दोरीचं सामान्य ज्ञान सापाच्या विरोधी नाहीये. सामान्य ज्ञान असून सुद्धा साप भासतो. बरोबर. मग सापाचे विरोधी कोण? दोरीचंच ज्ञान, पण कोणतं? विशेष ज्ञान. जेव्हा आपण बॅटरी लावू आणि बघू, अरे यार कळलं की नाही? मग आता ही दोरी आहे असं विशेष ज्ञान झाल्यानंतर साप राहिला का? नाही. मग सापाचे विरोधी कोण? विशेष ज्ञान, सामान्य ज्ञान नाही. तसं इथं सुद्धा आत्मस्वरूप तो सामान्य रूपाने आत्मा ओतप्रोत भरलेला आहे, ठासून ठासून, त्याच्याशिवाय जागाच शिल्लक नाही. तो असणारा मी, ते सामान्य ज्ञान अज्ञानाचे विरोधी आहे का? नाही. मग कोणतं ज्ञान अज्ञानाचे विरोधी आहे? विशेष ज्ञान. त्या विशेष ज्ञानाचा आकार काय? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्म, हे विशेष ज्ञान कुणापासून उत्पन्न होतो? श्री गुरुकडून वेदांत श्रवण ऐकल्यानंतर. नुसतं वेदांत श्रवण ऐकलं तेवढे ज्ञान उत्पन्न होईल का? नाही. मग ऐकलेला जो वेदांत, त्याचं पुन्हा विचार करायचा, म्हणजे विचाररूप श्रवणाने हे ज्ञान उत्पन्न होतं. कळलं की नाही? चला, तेच दिलं इथं. मग मी स्वतः अज्ञानी आहे असे म्हणणे, हे जे अज्ञान व कर्ता भोक्ता मनुष्य वर्णाश्रमी असं म्हणतोय ना, स्वतःला समजतो ना मनुष्य, सुखी दुःखी असे मानून विपरीत अध्यास, विपरीत म्हणजे उलटा अध्यास, भ्रम, उलटा भ्रम झालेला माणसाला. म्हणजे मी स्वतः ब्रह्म असून स्वतःला ब्रह्म न समजता मनुष्य काय समजतो? स्वतःला कर्ता भोक्ता मनुष्य, आहे की नाही? वर्णाश्रमवाला वगैरे. विपरीत अध्यास करणे हे जे त्याचे कार्य, या दोघांची निवृत्ती होते. अज्ञान आणि अज्ञान कार्य या दोघांची निवृत्ती होते. कशाने? विशेष ज्ञानाने. दुसरा दृष्टांत. आता एक दृष्टांत दिला. कोणता दृष्टांत दिला होता? की सूर्यप्रकाशाचा सामान्य प्रकाश आहे, तो लाकडाधिकाचे विरोधी नाहीये, विशेष अग्निविरोधी आहे. हा एक दृष्टांत दिला होता. कशा करता दिला होता हा दृष्टांत? आत्म्याचं सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान हे लक्षात आणून देण्याकरिता. बरोबर. आणखीन एक दुसरा दृष्टांत देऊन सांगतायत. आता दुसरा दृष्टांत, लाकडात सामान्य रूपाने अग्नी असतो, लाकडामध्ये सुद्धा अग्नी असतो बरं का, सामान्य रूपाने अग्नी असतो, तो काही लाकडाला जाळत नाही. कशावरून अग्नी असतो मग लाकडात? तर तुम्हाला लाकडात अग्नी असतो हे जर पाहायचं असेल तर 2 लाकडं घ्यायचे आणि एकमेकावर घासायचे, तर काय होतो? त्याच्यातून अग्नी निर्माण होतो. जर त्यात अग्नी नसता तर अग्नी निर्माण झाला नसता, पण होतो. म्हणून एखाद्याने घासून पाहिजे, होतो का? होतो, पण तेवढी घासावं लागतात त्यात. तुम्ही थोडंसं घासलं 2 मिनिटं आणि लगेच झाला अग्नी, असं होणार नाही. विशेष रूपाने घासावं लागतं. बरोबर. आणि त्यातही एक विशिष्ट प्रकारचं झाड आहे, त्या झाडाची जर लाकडं आणली वाळलेली आणि ते जर घासले तर आणखीन लवकर अग्नी उत्पन्न होतं. ठीक आहे. चला, लाकडात सामान्य रूपाने अग्नी असतो, तरी पण तो कोणाला दिसत नाही. दिसतो का? दिसत नाही. तो अंधकाराचा नाश पण करत नाही. जर लाकडातल्या सामान्य अग्नीने अंधकार नष्ट झाला असता
तर घरात रात्री लाईट लावण्याची गरजच राहिली नसती. दरवाजा खिडक्या लाकडं असतातच, खुंट्या लावल्या असतात. आता आजकालच्या घरांना लावत नाही खुंट्या. पूर्वीच्या प्रत्येक घराला काय असायच्या? खुंट्या. लगेच रात्र झाली की त्या प्रकाश लाईटासारख्या चमकल्या असत्या. पण तसं होत नाही. लाकडात सामान्य रूपाने अग्नी असतो तरी पण तो कोणाला दिसत नाही व लाकडांचा विरोधीही नाही, म्हणजे लाकडाला जाळत पण नाही, म्हणजे तो लाकूड जाळत नाही. पण दुसरे लाकूड घेऊन त्या लाकडावर घासले तर घासल्याबरोबर त्या पहिल्या लाकडात विशेष अग्नी उत्पन्न होऊन बरोबर तो ते लाकूड जाळून टाकतो. बरोबर, विशेष अग्नी तयार होतो. मग तो विशेष अग्नी काय करतो? लाकडाला जाळतो. लाकडाच्या विरोधी सामान्य अग्नी का विशेष अग्नी? विशेष अग्नी. त्याच न्यायाने सामान्य ज्ञान प्राणी मात्रात असतेच. प्रत्येक प्राणी मात्रात ओतप्रोत भरलेलं आहे. कोण? सामान्य ज्ञान. तथापि ते ज्ञान कोणाच्याही अज्ञानाची निवृत्ती करीत नाही. है की नाही? याच्यावरून काय ठरलं? सामान्य ज्ञान अज्ञानाच्या विरोधी नाही. पण जेव्हा गुरुच्या आणि शास्त्राच्या उपदेशाने, गुरुने उपदेश केला, शास्त्र ऐकले, उपदेशाने झालेल्या विचाराच्या मंथनाने, नुसतं उपदेश ऐकलं तेवढ्या नाही, ऐकून काय करावं लागेल? विचार त्या वाक्यांचा. ठीक आहे. पण जेव्हा गुरुच्या आणि शास्त्राच्या उपदेशाने झालेल्या विचाराच्या मंथनाने, मंथन म्हणजे काय? घुसळण. मंथन घुसळण्याने किंवा घासण्याने म्हणजे विचाराने आपण स्वतः सच्चिदानंद ब्रह्मरूप आहो असे विशेष ज्ञान उत्पन्न होते. तेव्हा अज्ञान व त्याचे कार्य जो देहाध्यास या दोघांची निवृत्ती होते. विशेष ज्ञान झालं की दोघांची काय होते? निवृत्ती होते. बरोबर. चला पुढे. हे जे विशेष ज्ञान आहे की नाही, यालाच म्हटलं गेलं आहे काय? महाकारण देह. बरं, ते विशेष ज्ञान मग ते तरी कायम राहतं का? ते सुद्धा शेवटी त्या सामान्य ज्ञानात लीन होऊन जातं. बरोबर. चला, शिष्य सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान अशी दोन ज्ञाने सांगितल्याने द्वैत उत्पन्न होते. बघा, आता तिसरी शंका उत्पन्न झाली शिष्याला, आहे की नाही? तो म्हणतो, का महाराज, आतापर्यंत मी असं ऐकून होतो की अद्वैत अद्वैत ब्रह्माच्या ठिकाणी अजिबात द्वैत नाही आहे, एकटंच एक ब्रह्म आहे. पण तुम्ही तर सांगितलं एक सामान्य ज्ञान आणि एक विशेष ज्ञान, म्हणजे दोन झाले की हो. म्हणजे काय झालं? द्वैत. आता अद्वैत शास्त्राला विरोध येईल की नाही? श्रुतीला विरोध येईल असं कोण म्हणतो? शिष्य. शिष्य सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान अशी दोन ज्ञाने सांगितल्याने द्वैत उत्पन्न होते. बरोबर. आणि सिद्धांतात म्हणजे वेदांत मतात तर अद्वितीय ज्ञानरूप एकच आत्मा आहे असे सांगितलेले आहे. तर या दोन परस्पर विरोधी गोष्टींची एक वाक्यता होईल अशा रीतीने माझे समाधान करावे. शंका आहे, सरळ शंका आहे. दिसू राहिलं द्वैत, कारण तुम्हीच आता सांगितलं, आणि पुन्हा शास्त्र सांगताय वेदांत मतात का अद्वैत आहे म्हणून. मग आता अद्वैत समजायचं का द्वैत समजायचं? तुमचं म्हणणं मानायचं का आम्ही जे आतापर्यंत ऐकून होतो अद्वैत अद्वैत ते आम्ही ध्यानात ठेवायचं? नेमकं काय करायचं आम्ही महाराज? सांगा, कोण म्हणतो? उत्तर देता श्री गुरु. अद्वितीय सामान्य रूप आत्मा एकच आहे. एकच आहे म्हणजे अद्वैत आहे. ठीक आहे ना? अद्वितीय सामान्य रूप जो आत्मा, त्याच्यात कुठलाच बदल नाही, एकच आहे. हे सत्य आहे. हे जे विशेष ज्ञान गुरुशास्त्राच्या उपदेशाने वृत्तीद्वारा होते, आहे की नाही? गुरुशास्त्रांचं श्रवण करून जे विशेष ज्ञान वृत्तीमध्ये उत्पन्न झालं, अहम ब्रह्मास्मी. ठीक. हे जे विशेष ज्ञान गुरुशास्त्राच्या उपदेशाने वृत्तीद्वारा उत्पन्न होते, वृत्तीद्वारा होते, आणि अज्ञान व त्याचे कार्य देहादिकावरील अध्यास या दोघांस नष्ट करते. बरोबर. ते विशेष ज्ञान काय करतं? अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य जो देहाध्यास या दोघांनाही काय करतं? नष्ट करतं. त्याचे कार्य देहादिकावरील अध्यास या दोघांस नष्ट करते. ते तसे केल्यानंतर, तसं केल्यानंतर म्हणजे काय? अज्ञानाचा नाश केल्यानंतर, देहाध्यास नष्ट केल्यानंतर, आता जे विशेष ज्ञान आहे की ज्याच्यामुळे अज्ञान नष्ट झालं, देहाध्यास नष्ट झाला, असं जे विशेष ज्ञान, मग ते कुठं जातं? सांगतायत पहा. ते तसे केल्यानंतर स्वतः आपणच निवृत्त होते. स्वतः सुद्धा ते निवृत्त होतं. कोण? विशेष ज्ञान. कारण ते सुद्धा वृत्तीरूप आहे ना. आता ही वृत्ती कोणपर्यंत? अहम ब्रह्मास्मी ब्रह्मास्मी, जोपर्यंत दृढ निश्चय होत नाही तोपर्यंत. एकदा का ब्रह्मस्वरूपा ठिकाणी स्थिती झाली की मी ब्रह्मा, ही वृत्ती सुद्धा राहत नाही. विशेष ज्ञानही नष्ट होतं आणि फक्त राहतं मग काय? बस सामान्य ज्ञान.
कसं काय? आता विशेष ज्ञान नष्ट झालं कसं काय? तर उदाहरण पाहता. समजा उदाहरणार्थ एखादा मनुष्य रात्री झोपलाय 8 वाजता आणि सकाळी त्याला उठवलं 4:45 वाजता, 5ला आरतीला जायचं आहे. पण पुन्हा 2-3 मिनिटांनी पाहिलं तर पुन्हा पसरला तो, उठायलाच तयार नाही, आहे की नाही? आणि मग काय केलं? आणली बादली भरून आणि विचारलं, हे उठतो का? हे बघ बादली भरली, टाकतोच त्या अंगावर. आता तेवढ्यात तो म्हणतो, पळायला लागतो, उठलो. काय म्हणतो? उठलो. मी जागा झालो. उठलो म्हणजे काय? मी जागा झालो. आता मी जागा झालो ही वृत्ती त्या ठिकाणी उत्पन्न झाली की नाही? मग आता ही वृत्ती त्याची किती काळ राहणार? जोपर्यंत जागा येतो तोपर्यंत राहणार का? संध्याकाळपर्यंत मी जागा झालो राहील का? नाही. मग किती वेळ? पण 2-4 मिनिटं. तो बादली जोपर्यंत ती ठेवून येत नाही तोपर्यंत. कळलं की नाही? मग आता नंतर मी जागा झालो ही वृत्ती राहिली नाही, याचा अर्थ झोपला का? नाही, जागाच आहे, पण ती वृत्ती संपली. बरोबर आहे की नाही? त्या वृत्तीने काय केलं? फक्त त्याची बादली तिकडे ठेवायला लावली, आहे की नाही? एवढं झालं. तसं इथं मी ब्रह्म आहे ही जी वृत्ती उत्पन्न होते, तर ती वृत्ती उत्पन्न झाल्यानंतर काय कायमची राहते का? नाही. एकदा का पूर्ण बोध झाला, आहे की नाही, अहम ब्रह्मास्मी, तर मग ती वृत्ती सुद्धा आता पुन्हा मी ब्रह्म म्हणण्याची गरज राहत नाही, सहज स्थिती होऊन जाते. मग त्याला म्हणतात ती विशेष ज्ञान सुद्धा काय? लय पावलं, आहे की नाही? कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती. कापूर लावला, ज्योत तयार होते, कापराला जाळते, आणि कापराला जाळल्यानंतर तो अग्नी, ती ज्योत तशीच राहते का? ती सुद्धा समाप्त होते. त्याप्रमाणे बघा, ते तसे केल्यानंतर स्वतः आपणच निवृत्त होते. म्हणजे ते विशेष ज्ञान सामान्य ज्ञानापासून वेगळे राहत नाही. निवृत्त होतं म्हणजे काय? त्याच्यापासून वेगळं राहत नाही. सामान्य ज्ञान स्वरूप होऊन जातं, वेगळे राहत नाही. यामुळे तेथे द्वैत उत्पन्न झाले असे म्हणता येत नाही. जर समजा ते विशेष ज्ञान तसंच राहिलं असतं तर म्हणता आलं असतं काय? द्वैत उत्पन्न झाले. पण ते विचार विशेष ज्ञान सामान्य ज्ञान रूप होऊन जातं. मग आता द्वैत राहिलं का? नाही. काय राहिलं मग? अद्वैतच आहे. यामुळे तेथे द्वैत उत्पन्न झाले असे म्हणता येत नाही, तर केवळ एकच, एक म्हणजे अद्वैत स्वरूप, एकच सामान्य ज्ञान रूप पूर्ण आत्मा असतो, अद्वैत स्वरूप असतो असे सिद्ध. यावर तुला एक दृष्टांत सांगतो, तो ऐक. दृष्टांत फार सुंदर आहे. नदीचे पाणी, नदी पाहिली कोणी? आहे की नाही? काही दिवसांनी नदी अशी असते, फक्त नकाशात पाहायला भेटेल कदाचित. कळलं की नाही? पाऊसच कमी पडायला लागले तर नद्या वाहणारच कुठून, आहे की नाही? एक काळ असा होता, सर्व नद्या 12ही महिने व्हायच्या. अगदी खेडेगावातल्या छोट्या छोट्या वडी सुद्धा मार्च, एप्रिल, मे पर्यंत व्हायचे. थोड्या मोठ्या असल्या तर 12ही महिने नद्या व्हायच्या. कळलं? आता मोठ्या मोठ्या नामांकित नद्या सुद्धा उन्हाळ्यात आटतात. गोदावरी सारखी नदी, आहे की नाही? असे वगैरे. चला, आता उगं 2-4 नद्या आहेत ज्या 12 महिने वाहतात. नर्मदा, गंगा, आहे की नाही? तापी, कृष्णा, ब्रह्मपुत्रा, थोड्याचे. चला, नदीचे पाणी पावसाळ्यात मातीने व चिखलाने अगदी गढूळ होऊन जाते. बरोबर? त्यातले जितके पाणी स्वच्छ करावयाचे असेल तितके एका भांड्यात घालून त्यात कतक नावाचे जे पाणी स्वच्छ करण्याचे फळ असते, कतक रेणू त्याला म्हणतात, किंवा कतक रज म्हणतात. रज म्हणा, रेणू म्हणा, एक बीज आहे. बी जसं आपलं असं कांद्याचं वगैरे बी असतं ना, असं एक फळ असतं, त्यात त्या बी निघतात, बीज, त्याला म्हणतात कतक रेणू. थोडक्यात जाऊ द्या, ते तुमच्या लक्षात येणार नाही. तुरटी कुटायची, पावडर करायची भुकटी, किंवा अशीच पाण्यात अशी नुसती घोळली 2-3 वेळेस तरी सुद्धा पाणी काय होतं? स्वच्छ होतं. मग पाणी अगोदर कसं आहे? मातीच्या कणांनी युक्त गढूळ आहे, पिण्यायोग्य नाही आहे. पण त्यात ते कतक रेणू टाकले, किंवा तुरटीचे पावडर थोडीशी किंवा टाकली, किंवा अशी फिरवली तुरटी, तर ते मातीचे कण जेवढे होते ना पाण्यात, ते सारे तळाला जाऊन बसतात, शुद्ध पाणी राहतं. म्हणजे मग आता पाणी शुद्ध केलं कोणी? त्या तुरटीने किंवा त्या त्या बीजाने, आहे की नाही? म्हणजे मग ते बीजाचे कण राहिले असतील ना? नाही, ते सुद्धा त्या मातीच्या कणाबरोबर तळाला जाऊन बसतात. मातीच्या कणाला कण बाजूला केले, पाण्याला शुद्ध केलं, आणि ते स्वतः सुद्धा तळाला जाऊन बसतात. फक्त पाणी राहतं.
दृष्टांत कळला. त्याप्रमाणे विशेष ज्ञान अज्ञानाला निवृत्त करतं आणि स्वतः सुद्धा ब्रह्मस्वरूपात लीन होऊन जातं. मग उर्वरित राहतं फक्त केवळ काय? सोलिव ब्रह्म. कळलं? हा. त्यातले जितके पाणी स्वच्छ करावयाचे असेल तितके एका भांड्यात घालून त्यात कतक नावाचे जे पाणी स्वच्छ करण्याचे फळ असते त्याची पूड म्हणजे पावडर वगैरे करून घालतात. हे पूर्वीच्या काळात जास्त चालायचं, कारण पूर्वी असं काही फिल्टर किंवा असले काही यंत्र नव्हते. लोक शेतात कामाला जायचे ना, तर पावसाळ्यात पावसाने पडलेलं पाणी त्या वळण असतात ना, असे वळण म्हणतात त्याला, काय म्हणतात अजून, बांध वळण, त्याला पाणी येऊन तुंबलेलं असतं. तिथून हंडा भरून आणायचा आणि ते पाणी प्यायचे लोक त्या काळात, जुना काळात. आता ते सारं संपलं. त्याची पूड करून, आता वळणाला पाणीच थांबत नाही कारण तेवढा पाऊसच पडत नाही, करणार काय. त्याची पूड करून घालतात. ते कतक फलाचे रेणू म्हणजे कण पाण्यातील मळास म्हणजे मातीच्या कणाला बुडाशी बसवतात, बरोबर. व आपणही त्यांच्याबरोबर बुडाशी जाऊन बसतात. बुडाशी म्हणजे तळाला जाऊन बसतात. अशा रीतीने ते त्या भांड्यातले पाणी स्वच्छ करतात, बरोबर. स्वच्छ करतात, मातीचे कणही काढून टाकतात, स्वतःही बाजूला जाऊन बसतात, पाण्याला शुद्ध करतात. दृष्टांत झाला. याच न्यायाने म्हणजे याच नियमाने गुरुशास्त्राच्या उपदेशाने उत्पन्न झालेले विशेष ज्ञान, बरोबर, काय करतं? अज्ञानाचा नाश करून स्वतः आपण निवृत्त होतं. अज्ञानाचा नाश करतं, स्वतः सुद्धा निवृत्त होतं. कोण? विशेष ज्ञान. म्हणजे त्यावेळी एक सामान्य ज्ञान रूप आत्माच काय तो अवशिष्ट राहतो. अवशिष्ट राहतो म्हणजे शिल्लक राहतो, बाकी काही नाही. लाकडाच्या अग्नीची गोष्ट तशीच आहे. म्हणजे अशी दोन लाकडे एकमेकावर घासल्याने त्या लाकडात विशेष अग्नी उत्पन्न होतो, बरोबर. विशेष अग्नी झाला तो, दोन लाकडं घासून उत्पन्न झालेला. मग तो अग्नी काय करतो? तर तो अग्नी स्वयंपाक आदी करून कार्य सिद्ध केल्यावर, स्वयंपाक वगैरे झाला की त्याच लाकडांचे जाळून भस्म करून टाकल्यानंतर त्या लाकडाला काय करतो? जाळून भस्म करतो म्हणजे राख करतो. आणि टाकल्यानंतर, भस्म केल्यानंतर आपण स्वतः सामान्य अग्नीत लय पावतो. मग तो अग्नी जातो कुठं? तो सुद्धा पुणे सामान्य अग्नीमध्ये लय पावतो, वेगळ्या रूपाने राहत नाही. त्याचप्रमाणे विशेष ज्ञान अज्ञानाची निवृत्ती करण्याचे कार्य करून, बरोबर. विशेष ज्ञान काम काय करतं? अज्ञानाची निवृत्ती करतं. अज्ञानाची निवृत्ती करण्याचे कार्य करून सामान्य ज्ञानात लय पावते. या विवेचनावरून ज्ञानात द्वैत उत्पन्न होत नाही असे सिद्ध होते. मग आता द्वैत राहिलं का अद्वैत? सामान्य ज्ञानच राहिलं फक्त शिल्लक. द्वैत कुठं आहे? अद्वैतच आहे. शिष्याने प्रश्न केला होता की नाही, दोन ज्ञान नाही. दिसायला सुरुवातीला आहे विशेष ज्ञान सामान्य ज्ञान, पण शेवटी ते विशेष ज्ञान सामान्य ज्ञान रूप होऊन जातं, अर्थात अद्वैतच शिल्लक राहतं. द्वैत उत्पन्न होत नाही असे सिद्ध होते. एवंच विशेष ज्ञान रूप जो चौथा महाकारण देह त्याचा प्रकाशक तू आत्मा शुद्ध स्वरूप आहेस असे सिद्ध झाले. तर शुद्ध स्वरूप जो सामान्य ज्ञान रूप आत्मा तो त्या विशेष ज्ञानाचा सुद्धा काय आहे? प्रकाशक आहे असे सिद्ध झाले. आता त्या महाकारण देहाची तत्वे कोणती आहेत ते सांगतो. म्हणजे जसं आतापर्यंत पूर्वी स्थूल देहाची तत्व सांगितली होती 25 अधिक 8 33. सूक्ष्म देहाची तत्व सांगितली होती किती? 25 अधिक 8 किती? 33. आणि कारण देहाची तत्व सांगितली होती किती? 8, बरोबर. त्याप्रमाणे महाकारण देह जो विशेष ज्ञान त्याचे सुद्धा काही तत्व आहेत. ते तत्व किती? तर ती 8 तत्व आहे. त्याचं निरूपण करणार आहे आता. आता त्या महाकारण देहाची तत्वे कोणती आहेत ते सांगतो. हे प्रकरण तू बिन कानांनी म्हणजे काना वाचून श्रवण कर. काय सांगता श्रीगुरु? काना वाचून श्रवण कर. शेवटी चौपाईत आलं होतं ना मागच्या, बिन कान असा शब्द आला होता बघा, आहे की नाही? तोच अर्थ येतं. बिन कान म्हणजे काना वाचून, ते तू श्रवण कर बिन कान, काना वाचून. ठीक आहे. आता शिष्य काना वाचून कसे श्रवण करता येईल? बोल, प्रश्नच आहे की नाही? काय कसं काय कळतच नाही काय गुरुजी बोलतात, आहे की नाही? आम्ही आपलं उगाच श्रद्धा ठेवून ऐकत राहावं तुम्ही काहीतरी सांगता. कोणाला वाटतंय? शिष्य म्हणतो
काना वाचून कशी श्रवण करता येईल हो? उत्तर देता श्री गुरु, एखादी गोष्ट चांगली समजली नाही, समजा आता गोष्ट सांगितली म्हणजे एखादा सिद्धांत सांगितला आणि तो कळलाच नाही, तर कानाने जरी ऐकला तर ऐकून नाही ऐकल्यासारखाच आहे. काय त्याचा उपयोग आहे की नाही? याला काय म्हणायचं? कानाने ऐकून देखील नाही ऐकलं. पंक्ती पहा, एखादी गोष्ट चांगली समजली नाही, मग ती कानाने ऐकली काय आणि न ऐकली काय एकच, सारखीच. महाकारंद्याची तुरी अवस्था आदी करून 8 तत्वे सांगितली आहेत. महाकारंद्याची किती तत्व आहेत? 8. पुढे 20व्या चौपाईत सांगणार आहेत. महाकारंद्याची तुरी अवस्था आदी करून 8 तत्वे सांगितली आहेत. त्याची नावे मात्र कानाने ऐकण्यासारखी आहेत. नावं तर कानाने ऐकू येणारच, त्याबद्दल काही वाद नाही, पण त्या तुरिया इत्यादी नावांचे अर्थ अनुभवपूर्वक एकाग्र चित्ताने ध्यानात धरल्याशिवाय समजण्यासारखे नाहीत. कानाने नुसतं ऐकून जमणार नाही, मग त्याचा अनुभवपूर्वक अनुभव घ्यावा लागणार. अत्यंत एकाग्र चित्ताने ध्यानात धरून ते समजून घ्यावं लागणार आहे. आणि अशा रीतीने समजून घेणं त्याला म्हणायचं काना वाचून ऐकणं. कळलं की नाही? तेच दिलं आहे. समजण्यासारखे नाही म्हणून अनुभवासहित विचारपूर्वक, पंक्ती पहा, अनुभवासहित विचारपूर्वक एकाग्र चित्ताने जे ऐकणे त्याचेच नाव काना वाचून ऐकणे. बरोबर? की इतकं कान ऐकण्यामध्ये इतकं लक्ष असलं पाहिजे की मी कोणी ऐकणारा बसलो आहे किंवा कानाने ऐकतो हे सुद्धा विसरून जाऊन त्या शब्दाकार झालं पाहिजे. तर त्याला म्हणायचं काना वाचून ऐकणं. जसं हरणी, एखाद्याने गाणं वाजवलं ना, हार्मोनियम वगैरे, तर ते ऐकण्यासाठी इतक्या तल्लीन होतात, काना वाचून बिचारे ऐकतात, आहे की नाही? त्यांचं विद्यभान विसरून जातात आणि अगदी ऐकण्यासाठी जवळ 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 येऊन राहतात. कळलं? फसवतात त्यांना बिचाऱ्यांना पार दिलो. गरीब प्राणी आहेत ते. चला, म्हणून अनुभवसहित विचारपूर्वक एकाग्र चित्ताने जे ऐकणे त्याचेच नाव काना वाचून ऐकणे. काना वाचून ऐकण्याची परिभाषा काय? अनुभवासहित, अनुभव घेत घेत विचारपूर्वक एकाग्र चित्ताने जे ऐकणं त्याला म्हणायचं काना वाचून ऐकणं. जे ऐकणे त्याचेच नाव काना वाचून ऐकणे असे समज. काना वाचून ऐकणे असे सांगण्यात कान दुसरीकडे ठेवून ये आणि ऐक असे सांगण्याचा हेतू नाही. कळलं? तात्पर्य काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. 20व्या चौपाईत महाकारंद्याच्या 8 तत्वाचे वर्णन सद्गुरू करतात. महाकारंद्याचे 8 तत्व कोणते आहेत पण त्याचा विचार आपण उद्या करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.